खूप नशीबवान असतात ना त्या ज्यांना लहान बहिणी असतात आणि मी पण ना त्यातलीच एक आहे. तर मी दीपाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग ना मी काकींच्या घरात शूट केलाय कारण मला ना माझ्या बहिणीनं बनवलेलं एक सँडविच खूप आवडतं. तर तिला मी सहज म्हटले बनवून दे. तसं तर ती एक दिवस सुट्टीला म्हणून आली होती आणि उद्या परत सुद्धा जाणार होती. तर मला ना रात्रीचं बनवून देत होती. यावरून तुम्हाला समजलंच असेल आमच्यात किती प्रेम आहे. आणि आमच्या या पिल्लूचं ना काही वेगळंच चालू होतं. तिला ना ही घंटी खूप आवडते. काकी जेवण बनवत होती आणि आमचं ना जेवणाच्या टाइमला स्नॅक्स बनवणं चालू होतं. तसं तर आम्ही चुलत बहिणी आहोत, पण आमच्यात ना खूप चांगलं बॉन्डिंग आहे. सख्या बहिणीपेक्षा काही कमी नाही. सध्या काही वर्ष झाली आम्ही वेगळं होऊन, तर मला ना आपलंच घर वाटतं ते सुद्धा. आणि माझे काका काकी तर आपल्या मुलांसारखंच मानतात आम्हाला पण. दियाचं ना इकडं तिकडं पळापळी करणं चालू होतं. आणि हा कार्यक्रम कोणाला आवडतो ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा. काही वेगळं बनलं तर माझ्या भावाला ना ते बोलवतातच. आज तर तो पण हजेरी लावला होता आणि तोपर्यंत ना इकडे आपलं सँडविच तयार होईपर्यंत काकी आंबाड्याची भाजी निवडत होती. तर म्हटलं थोडं मदत करावं म्हणून मी पण बसले. मी ताई आलो तर नुसतं व्हरायटी करणं आणि खाणं चालू असतं तर आमचं तर. आणि दियाला ना व्हिडिओ करण्यासाठी फोन हवा होता. तर कसं रडणं चालू आहे बघा तिचं. आणि सगळेजण ना मस्त बसून सँडविचवर ताव मारला. आणि खरंच एवढं भारी बनतं ना, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासोबत शेअर करा. तर मग अशाच छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.